भूते जगदंबेचे मळमट भारी भवानीचा शिव शंभूंच्या चरणी राहावे मान आम्हा तो भगव्याचा. आम्ही ताराराणी युग प्रवर्धन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई सरसेनापती अंबिरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती राजाराम राजांच्या राणी सरकार 5 लाखांची सेनासागर आणि खबऱ्या घेऊन औरंगाला रोखणारी तुमच्याच मातीतली लेक. तमाम मुलखातील पहिला मुद्रा स्त्री शक्तीचा असतो. ती स्त्री शक्ती आई जगदंबेने आमच्या ठाई दिली. मोकाट मस्त मौल मुलखांना फक्त कृष्ण कोयनेचेच पाणी नव्हे तर मराठ्यांच्या समशेरीचेही पाणी पाजले आम्ही. आम्ही भोसले म्हणजे या रयतेचे राखणदार. आमच्या परवशावरती आमच्या खांद्यावरती मान ठेवून विसावल्या रयतेकडे जर कोणी वाकडी नजर करून पाहिले तर त्याचे डोळे हातात काढून देऊ आम्ही. स्त्री फक्त चुलीचा कारभार नव्हे. ती जर पेटली तर दिल्लीचा दरवाजाही उद्ध्वस्त करू शकते. जो आम्ही केलाय. मोकाट मस्त मौल मुलखांना फक्त कृष्ण कोयनेचेच पाणी नव्हे तर या शमशेरीचेही पाणी पाजले आम्ही. औरंगाला वाटते स्त्री काही करू शकत नाही. का एक स्त्री काही करू शकत नाही? त्याने जे स्वराज्याची स्वप्न बघितली ते त्याच्याकडून हिरावून घेऊन स्वाभिमानाचे स्वराज्य निर्माण करणार राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ त्या एक स्त्रीच होती. शंभूराजाच्या निधनानंतर त्याच्या संगे 2 हात करणाऱ्या राणीसाहेब येसूबाई ती एक स्त्रीच होती. त्याला जन्म देणारी एक स्त्रीच होती. त्याला दिल्लीच्या तख्तावरती मोठी जागा मिळवून देणारी एक स्त्रीच होती. मग काय एक स्त्री काही करू शकत नाही? मुघलांनाही कळायलाच हवं. मराठ्यांच्या मुलीला ज्या हाताने फुगडी घालता येते त्या हाताने गर्दनही मारता येते. लाखांच्या छावणीत शिरणाऱ्या शिवकाशीत हा विचार नव्हता केला. कोण कोठे जबडा पसरून बसले. कोण आपल्याला गारवा करेल. तुम्ही बसा या कटकुटल्या बावल्या नाचवत. पण आम्ही शांत बसणार नाहीये. आम्ही या जगदंबा तलवारीला स्मरून सांगतो की औरंगाच्या मुंडीने तुझी ओटी भरू. हर एक मावळ्यांच्या मनात शंभू शिगरीचा नारा युद्ध तांडव करेल. हे महिषासुरवदनी दुर्गे नरमुंड्यांचा सोस आहे. साहेबांच्या जगदंबा तलवारीने औरंगाच्या मुंडीने तुझी ओटी भरू. औरंगा खबरदार जर राजाच्या केसांना धक्का लागला तर कुत्र्यासारखं ताणून मारू तुला. अरे वाघाची शिकार करणं काही सोपं नसतं आणि याचं कोणी स्वप्नही पाहू नये. हर हर